नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टॉक टाइम मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे दुर्घटनेनंतर. एखादी दुर्घटना झाल्यानंतर नेमकं काय करावं. भावनेच्या भरात म्हणा किंवा काहीही आपल्याला नेमकं त्या वेळेला काय करावं ते सुचत नाही. दुर्घटना सांगून नक्कीच येत नाही. मग तो दहशतवादी हल्ला असो किंवा अपघात, ही एक आपत्ती असते आणि त्याबरोबर होणारा आघातही असतो. असं काही झाल्यावर नेमकं काय करावं याविषयी आपण चर्चा करतोय. आणि आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी हे डॉक्टर सुबोध मेहता, जे ट्रॉमा स्पेशलिस्ट आहेत आणि जॉईंट रिप्लेसमेंट स्पेशालिस्ट आहेत. आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, आत्ताच आपण बघितलेल्या 26 नोव्हेंबर पासून जे 4 दिवस दहशतवादी हल्ल्यांमुळे जे मुंबईत थैमान सुरू होतं, जे अपघात आणि जे बळी गेलेले आहेत, त्याच्यानंतर सगळ्यांच्याच मनावर एक आघात झालेला आहे. पण या सगळ्याचा विचार करताना ट्रॉमा म्हणजे नक्की काय हे आपल्या दर्शकांना सांगा. ट्रॉमा म्हणजे इंजुरी किंवा फ्रॅक्चर्स किंवा आपल्या शरीरावर जे वेगवेगळे आघात होतात एखाद्या इंजुरी नंतर. यात बरेचसे प्रकार आहेत. आता सगळ्यात मोस्ट कॉमन म्हणजे आजकाल जे आपण बघतो रस्त्यावरच्या दुर्घटनांमुळे यात बरेचसे तरुण लोक अगदी आपल्या जवळपासच्या अनेक सोसायटींमध्ये किंवा आपल्या ओळखीच्या अनेक लोकांमध्ये अशा प्रकारचे ॲक्सिडेंट आता घडलेले आहेत. कारण पळापळा कोण पुढे पळतो असं युग आहे आता. प्रत्येकजण वेगाने धावपळ करत असतो, वेगात धावतो आणि प्रत्येकाला असं वाटतं आपलं टेक्निक परफेक्ट आहे. परंतु अशा बऱ्याच दुर्घटना वाढत चालल्यात आणि याच्यावर लोकांनी आपलं नियंत्रण ठेवलं पाहिजे मनावर, स्वभावावर. आणि ऑफेन्सिव्ह ड्रायव्हिंग जे असतं आपण ज्याला म्हणतो त्याच्याऐवजी डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग केलं पाहिजे. रोड रेज म्हणजे रागाने जे ड्रायव्हिंग केलं तर त्याच्यावर विचार केला पाहिजे. दुसऱ्या प्रकारचे सगळ्यात कॉमन इंजुरीज म्हणजे आपल्या घरोघरी आपण जे सिनियर सिटीजन्स बघतो, 70च्या पुढचे जे वयोमानाचे स्त्री पुरुष असतात, त्यांच्यामध्ये कॅल्शियम कमी झाल्यामुळे हाडं ठिसूळ होतात. त्यामुळे थोडंसंही लागलं बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये किंवा घरामध्ये निसर्ग फरशीवरून तर पडतात आणि अशा प्रकारे फ्रॅक्चर्स होऊ शकतात. आणि तिसरा प्रकार तर आपण आता रोज पाहतोय, आपली सगळ्यांचीच मनं सुन्न झालीत की घातपात आणि दहशतवादी कार्य, बॉम्बस्फोट किंवा मोठे मोठे जे होतात स्फोट त्याच्यामुळे किंवा बंदुकीच्या अशा प्रकारचे इंजुरीज, असे सगळे प्रकार झाले. पण एखाद्या वेळेला काय होतं की एखादी दुर्घटना झाल्यानंतर आपल्याला दुःख तर वाटतं, आपल्याला मदत तर करावीशी वाटते, पण नेमकं काय करावं सुचत नाही. तर नेमकं काय काय करावं. थोडंफार कसं झालंय की प्रत्येकाला असं वाटतं की मी सोडून बाकी कोणाला तरी हे होतं, मला कधीच होणार नाही. आणि जोपर्यंत आपल्या जवळच्या एखाद्या फॅमिली मेंबरला किंवा मित्रांना किंवा स्वतःला आपल्याला हे होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची तीव्रता कळत नाही. जसं रोड क्रॉस करणाऱ्या प्रत्येक माणसाला वाटतं की माझं टेक्निक परफेक्ट आहे किंवा ड्रायव्हिंग करणाऱ्या प्रत्येक माणसाला वाटतं माझं टेक्निक परफेक्ट आहे, जोपर्यंत आपण स्वतः त्यातनं सफर होत नाही. दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे की आपण सगळे थोडेफार बघे झालोय. प्रत्येकाला वाटतं सरकारने मदत करावी, पोलिसांनी मदत करावी, डॉक्टरनी मदत करावी. पण रस्त्यात एखादा ऍक्सिडेंट झाला तर एखादा माणूस विवळत असतो, तडफडत असतो, दृश्य बघवत नाही, पण कोणी पुढे पटकन हात लावायला जात नाही. कोणी माणूस आपल्या गाडीत त्या माणसाला टाकून प्रवरच्या हॉस्पिटलने घेऊन जात नाही. ऍक्च्युली आता सुप्रीम कोर्टाने पण रुलिंग दिलंय की कोणी डॉक्टरला फर्स्ट एड करायलाच पाहिजे आणि कोणी माणसाने जर फर्स्ट एड केली तर त्याला पंचनाम्यामध्ये इन्व्हॉल्व नाही झालं तरी चालू शकतं. पण एक माणुसकी म्हणून मदत करायला लोक पुढे झाली. त्याच प्रकारे लोकांनी हे आपलं काहीतरी समाजकार्य, प्रत्येकाने एक स्वतः आपण एक जबाबदारीने वागलं पाहिजे. मी एक सैनिक आहे असं वागलं पाहिजे की गव्हर्नमेंट काय करते त्याच्यापेक्षा मी काय करू शकतो असा विचार केला पाहिजे. बरोबर, म्हणजे ती परिस्थिती आपल्यावरही ओढवू शकते, त्या दृष्टीने पावलं उचलली पाहिजे. सर, जसं तुम्ही म्हणालात की फर्स्ट एडच्या शिक्षणाची गरजही आहे. आता जे आपण स्वरूप बघतोय किंवा कोणताही अपघात असू दे, फर्स्ट एड करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. जसं आपण म्हणाले की ABC आहेत फर्स्ट एडचे, ते काय काय लक्षात ठेवावेत. मला नेहमी असं वाटतं की शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, वेगवेगळ्या संस्थांमध्ये, फॉर एक्झाम्पल इव्हन तुमच्या कार्यालयामध्ये प्रत्येक माणसाला फर्स्ट एडचं ट्रेनिंग वर्कशॉप्स असतात. बऱ्याचशा संस्था अशी वर्कशॉप चालवतात. किंवा CPR म्हणजे कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन अशी वर्कशॉप्स असतात. 2-2 दिवसाचे किंवा इव्हन संडेचे 1 दिवसाचे कोर्स असतात. ही वर्कशॉप्स आपण कंडक्ट करून सर्टिफाईड त्याचे व्हॉलेंटियर झालो तर बऱ्याचदा आपण सहलीला जातो, कोणी एखादा माणूस बुडत असतो, त्याला काढलं जातं, पण त्या ठराविक पहिले 10 मिनिटाची क्रिटिकल मुवमेंट असतात. त्या 10 मिनिटात जर हृदय आणि श्वासोच्छवास चालू झाला नाही त्या माणसाचा प्राण जाऊ शकतो. तर त्यावेळी मदत काय द्यायची, ABC ऑफ फर्स्ट एड ज्याला आपण म्हणतो की एअरवे, ब्रिदिंग आणि सर्क्युलेशन. हे आपण माउथ टू माउथ ब्रिदिंग किंवा चेस्टवर पंपिंग करून त्याचं हार्ट आणि ब्रिदिंग चालू करू शकणं, या गोष्टी तर आपण शिकल्या प्रत्येक नागरिकाने. तर बरेचसे अपघातात होणारे म्हणजे निधन किंवा सिरियस इंजुरीज आपण मदत करू शकतो, कमी करू शकतो, त्याची तीव्रता कमी करू शकतो. सर, आपल्याला पहिला फोन येतोय. शिवशंकर स्वामी आपल्याला प्रश्न विचारतात परभणीहून. विचारा प्रश्न. हॅलो. हा, प्रश्न तुमचा सलग विचारा प्लीज. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार. हा सर, माझं असं म्हणणं आहे की जे म्हणजे तुम्ही जे शिकवत आहे फर्स्ट एड
हॅलो. हा, ऐकतोय. तर याबाबत इथे परभणीला आमच्या काही म्हणजे अशी काही व्यवस्था आहे का, जे की काही लोकांना कानाचा आवाज येत नाही, काही बॉम्बस्फोटच्या घटनेनंतर अशी काही भानगडी झाली असतात नाही या दुर्घटना. बरोबर बरोबर. तर यासाठी फर्स्ट एडची अशी परभणीला एखादी म्हणजे स्पेशल व्यवस्था करता येईल का पुढे? मी तुम्हाला सजेस्ट करेन की आता परभणीमध्ये एखादी रेडक्रॉसची संस्था असेल, कारण गावोगाव रेडक्रॉसच्या संस्था असतात, बरेचसे सेवाभावी डॉक्टर त्यात काम करतात, तसेच लायन्स क्लब, रोटरी क्लबच्या सेवाभावी संस्था आहेत. तर परभणीमध्ये असे काही ऍक्टिव्ह समाजसेवक असतील की त्यांच्याकडून तुम्हाला जास्ती माहिती मिळू शकेल की अशी परभणीमध्ये काय व्यवस्था आहे का. पण माझ्या माहितीप्रमाणे परभणी या शहरामध्ये पण काही अनेक सेवाभावी संस्था आणि डॉक्टर्स असतील की ज्या अशा प्रकारची व्यवस्था नसेल तर ती खात्रीने उपलब्ध करू शकतील. काही संस्था ज्या आहेत त्यांना तिकडे बोलवून आमंत्रित करून. बरोबर आहे. सर, जसं तुम्ही म्हणालात की आपण जेव्हा 4 प्रकार बघितले, मग ते मल्टिपल कॉम्प्लेक्स इंजुरी असू दे किंवा तरुणांबद्दलचे असू देत, त्याचबरोबर सध्या सिनियर सिटीजन जे वयोवृद्ध नागरिक आहेत त्यांच्या सुरक्षेबाबत किंवा जसं आपण म्हणतो की छोटंसं जरी त्यांना लागलं तरी ते त्यांच्या हाडांच्या ठिसूळपणामुळे त्यांची गंभीर इंजुरीमध्ये त्याचं बदलू शकतं ते, तर त्या दृष्टीने आपण आत्तापासून काय काय काळजी घेऊ शकू? हे बघ, असं म्हटलं जातं किंवा आपल्या लहानपणापासून शिकवलं जातं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर किंवा स्टिच इन टाइम इज बेटर दॅन 9. त्याच्या मागचा हेतू आहे की ह्या फ्रॅक्चर न होण्यामध्ये जास्ती चांगली गोष्ट आहे. फ्रॅक्चर होऊन आम्ही ट्रीटमेंट करायला आम्ही डॉक्टर मंडळी आहोतच, पण फ्रॅक्चर जर झालं नाही तर अधिक चांगलं. तर याची पूर्वतयारी तरुणपणीच करावी लागते. हाडामधली घनता, कॅल्शियम हे टिकवून देणं तरुणपणापासूनच चालू केलं पाहिजे. चांगले फिजिकल एक्सरसाइज, चांगल्या प्रकारचं डाएट, उत्तम कॅल्शियम घेणं, आपल्याला माहिती नसेल तर वैद्यकीय सल्ला घेणं, बोन डेन्सिटी वगैरे अशा बऱ्याचशा टेस्ट अवेलेबल आहेत की ज्याच्या मागे आपल्याला करू शकतं की आपल्या हाडामध्ये किती कॅल्शियमची घनता आहे. त्याचप्रकारे आपल्या घरोघरी सिनियर सिटीजन्स असतात तर त्यांना गुडघेदुखी असते, त्याच्यामुळे त्यांचा बॅलन्स राहत नाही किंवा डोळ्याने दिसत नाही, कॅटरॅक्ट असतं, त्यांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून घ्यायची. त्याचप्रकारे त्यांना वॉकिंग स्टिक देणं, तर रात्री टॉयलेटच्या ठिकाणी फुट लॅम्प लावणं किंवा घरात नाईट लॅम्प लावणं की जेणेकरून ते अंधारात कुठे अडकून पडू नयेत. अशा बऱ्याचशा साध्या गोष्टी उपाययोजना करून आपण मोठी दुर्घटना टाळू शकतो. बरोबर. आपल्याला राजा शिरताटे प्रश्न विचारतात नाशिकहून. विचारा प्रश्न. नमस्कार, मी राजा शिरताटे बोलतो. माझा प्रश्न असा आहे, डॉक्टर साहेबांनी आता सांगितलं की जर रस्त्यामध्ये दहशतवाद, आता आपल्या मुंबईमध्ये जो झालेला आहे त्याला गोळी लागली किंवा पळापळ झाली किंवा आता एक साधं उदाहरण, मंत्रालयामध्ये मुंबईमध्ये एक धावपळ सुरू झाली, त्याच्यामध्ये एका शिपायाला अटॅक आला. तर ज्या वेळेस तो अटॅक आल्यानंतर तिथल्या एका कर्मचाऱ्याने पोलिसांना कळवलं की असा अटॅक आलेला आहे. त्यावेळेस त्या माणसाची पोलिसांनी चौकशी केली, कसा आला, काय आला, कुठे आला, का बरं आला, ही पोलीस चौकशी करतात. त्याच्या अगोदर हे पोलिसांना कळवायचं म्हणजे नागरिक भीती मुळे पोलीस कळवत नाही. आपलं म्हणणं रास्त आहे की पोलिसांना कळवा, पण पोलीस हे ऐकून घेत नाही. याबाबत आपलं काय मत आहे? नाही, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की हे बघा, आता कोणत्याही गोष्टीची तपासणी करणे पोलिसांचं काम आहे, त्यांचं कर्तव्य आहे आणि त्याच्यामागे त्यांना त्या मागे काही गुन्हा वगैरे आहे का अशी तपासणी करावी लागते. पण आता सुप्रीम कोर्टचं रुलिंग आलेलं आहे की तुम्ही एखाद्या माणसाला मदत करता तेव्हा तुमचं नाव, गाव, पत्ता न सांगता पोलीस तुम्हाला फोर्स करू शकत नाही की तुम्ही तुमचं नाव, गाव सांगावं किंवा तुम्ही पंचनाम्यात साक्षीदार म्हणून असणं कंपल्सरी नाहीये. तर एक तुम्ही अशा प्रकारे मदत केली तर तुमच्यावरती बाइंडिंग नाहीये की तुम्ही त्याच्यात पंचनाम्यात राहायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही निर्विघ्नपणे मदत करू शकता आणि कोणी बायस्टँडर म्हणून बघेकपणाची भूमिका न घेता, कारण एक विचार करा, त्यावेळेला तुम्हाला कदाचित चौकशीचा त्रास होईल 5-10 मिनिटाचा, पण अशीच परिस्थिती उद्या आपल्या कोणीतरी आप्तस्वकीयांवर उद्भवू शकते, तेव्हा कोणी जर मदत नाही केली तर कसं वाटेल आपल्याला, असा विचार करून आपण मदत केली पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे सर. जसं तुम्ही म्हणालात की त्या क्षणी त्यांना मदत मिळणं आणि त्याच्यामुळे जीव वाचू शकतो. सर, जसं आपण म्हणाला की एखाद्या समज ज्याला लागलंय त्याला उचलून ठेवतानाचं पण एक टेक्निक आहे आणि तो म्हणजे जसं म्हणू की आणखीन होणारं फ्रॅक्चर आपण टाळू शकतो, तर त्याच्याविषयी आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा. बऱ्याचदा काय होतं की प्रॉपर टेक्निक कसं पेशंटला ट्रान्सपोर्ट करायचं, बऱ्याचदा आपण बघतो फोटोग्राफमध्ये की जीपमध्ये किंवा व्हॅनमध्ये उचलून टाकलं जातं. तर बऱ्याचदा ट्रान्सपोर्ट करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे किंवा लॅक ऑफ नॉलेजमुळे जे काही अर्धवट डॅमेज झालेलं असतं ते वाढलं जातं. स्पेशली मणक्याची इंजुरी असते, मज्जातंतू एकदम नाजूक भाग आहे शरीराचा, आणि जर ते बरोबर ट्रान्सपोर्ट नाही केलं ते अर्धवट डॅमेज झाले, मणक्याचे मज्जातंतू पूर्णपणे डॅमेज झालेले आम्ही प्रकार बऱ्याचदा बघत आलेलो आहेत. त्यामुळे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी प्रॉपर स्ट्रेचर किंवा एखादा फळकूट किंवा अगदीच काही नसेल क्रिकेटची बॅट किंवा कोणत्या एखादा लाकडाचा तुकडा, ओढणी, अशा साध्या गोष्टी ज्याला आपण नाटकाच्या मध्ये प्रॉप्स म्हणूया, की रस्त्यामध्ये आपल्या आजूबाजूला कुठे एखादा बांबूची गाठी किंवा कापड किंवा ओढणी अशा प्रकारे आपण फर्स्ट एड करून त्या माणसाला जास्तीत जास्त हालचाल न करता कमीत कमी त्याचे डॅमेज करण्यासाठी हालचाल मिनिमम करून आपण त्याला ट्रान्सपोर्ट नीटपणे केलं पाहिजे आणि मानेला विशेषतः हालचाल नाही झाली पाहिजे, आधार दिला पाहिजे. बरोबर.
बरोबर सर, आणि आपण हे डिस्कशन असंच पूर्ण करणार आहोत. नेमकी पाण्यात जे अपघात होतात किंवा पाण्यात बुडून ज्यांचे अपघात होतात त्यांना कसं याच्यापासून थांबावं याच्याविषयी आपण पुढच्या सेगमेंटमध्ये चर्चा करणार आहोत. पण तुम्हालाही या चर्चेत सहभागी होण्याची आम्ही तुमची वाट बघतो आहोत. तुमचे प्रश्न असतील तर त्याच्यासाठीचा संपर्क नंबर आम्ही देतो आहोत 0226689924 अर्थात 02266899204 या नंबरवर तुमच्या प्रश्नांची आम्ही अशीच वाट बघतोय. आणि टॉक टाइम मध्ये आपण घेतो एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.